ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही? त्यांच्या बाबाला मी कळलं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, हे त्यांना माहित नाही अजून. त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं. की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना. आणि उद्योग विभागाला आम्ही या गोष्टी सांगू, हा विषय माझा नाहीये. तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या. ऐका हो, ऐका, मध्ये बोलू नका. हा, तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा. केंद्र सरकार जी तपासणी करतं ते रॅन्डम करतं आणि आपण जी तपासणी करतो ते स्रोत करतो. त्यामुळे त्यांनी जी रॅन्डम तपासणी केली त्याच्यामध्ये 35%, आपण स्रोत प्रमाणे तपासणी केली तर 11.5%, असा फरक जो आलाय हा वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे. त्याच्यामध्ये मी आक्षेप नाही घेतला, उलट खरी माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा याबाबत सन्माननीय आमदार महोदयांनी जी मागणी केलेली आहे, जसं बम साहेब असतील किंवा नानाजी असतील किंवा रोहितजींनी सांगितलं असेल की या ठिकाणी, तर कृषी मंत्री, पर्यावरण मंत्री यांच्या सोबत आपण सगळेजण मिळून एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो काढण्याचा प्रयत्न करू. देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, हे खरं तर विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे. आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील, चांगले काही सूचना द्यायचे असतील, चला बोला, तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू. इथे अनेक मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा. कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रॅन्डम आहे. ह्यांनी MIDC, तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे, आपण बोटं टाकून चालणार नाही. आणि जर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही, हा मूळ विषय राहतो ना इथे. तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना. तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या.